हा सागर कांबळे दिसतोय बोल ना शूटिंग करा. मागून झाडू मारून घेतो क्लिअर होते. 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. हा एक आपल्या भारत देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे आणि ह्या रामलल्लेच्या प्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एक स्वच्छ तीर्थ मोहीम संपूर्ण देशभरात आयोजित केलेली आहे. या मोहिमेमध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने सहभाग घेतलेला आहे. आज 21 तारखे रोजी आमच्या शहरातील फक्त राम मंदिरच नव्हे तर सर्व मंदिर आहेत. एकूण आमच्या शहरामध्ये 202 मंदिर आहेत. 202 मंदिराची साफसफाई फक्त मंदिराची नाही तर मंदिराच्या परिसराची पण साफसफाई सुरू केलेली आहे. जवळपास महापालिकेचे 1800 कर्मचारी या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आज सकाळपासून. आणि 22 जानेवारी रोजी पण प्रत्येक मंदिरावर रोषणाई करून हा सण जो रामलल्ला प्रतिष्ठापनाचा आहे तो दिवाळीसारखा साजरा करायचं केंद्र सरकारचं धोरण आहे. त्या पद्धतीनं सर्व जागृती आम्ही नागरिकांमध्ये केलेलं आहे. आम्ही सकाळपासून करतोय. सर्व नागरिकांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे. प्रत्येक मंदिरामध्ये स्वच्छता आम्ही सुरू केलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर स्वच्छता अखंडपणे पुढे राहावी यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जे डीप क्लीन ड्राईव्ह जे अभियान सुरू केलेलं आहे म्हणजे सखोल स्वच्छता अभियान त्याच्यामार्फत पण आपण प्रत्येक प्रभागामध्ये त्या प्रभागातली त्या वॉर्डातली संपूर्ण स्वच्छता मग त्या स्वच्छतेमध्ये रस्त्यावरचा राडारोडा पडलेला असेल, कचरा असेल, गटर तुंबलेले असतील, शौचालय किंवा मुतारे जे असतील त्या सर्व साफ करून पूर्वीपेक्षा तो वॉर्ड चांगला दिसला पाहिजे अशा प्रकारची मोहीम आम्ही 24 तारखेपासून हाती घेत आहोत. आणि त्या मोहिमेमध्ये फक्त महापालिकेचे कर्मचारी यांनी सहभागी न होता सर्व नागरिक, संघटना, स्वयंसेवी संस्था या सर्वांनी सहभागी होऊन आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करावा असं मी सर्वांना आवाहन करतो. जय श्रीराम.